आजची स्पेशल स्टोरी आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने लावलेल्या तपासाची। हैदराबादहून पुण्यात ती आली। पहिल्या दिवशी तो तिच्यावर प्रेम करू लागला। तिथंच दोघांची पसंती झाली। दुसऱ्या दिवशी तिच्या पाहण्याचा कार्यक्रमही आटोपला। दुपारी लग्नाची बोलणी झाली आणि रात्री 10 वाजता त्यानं तिचा खून केला। 31 वर्षीय तो आणि 40 वर्षीय हैदराबादची ती यांच्यात 48 तासातील न झालेल्या लग्नाची आणि झालेल्या खुनाची गोष्ट आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी हेडलाईन। शहीद जवान सुधीर थोरात यांच्या मुलाकडून आढळरावांना विजयी शुभेच्छा। युलूशा हाताने लिहिलेले शुभेच्छा पत्र आढळरावांकडे सुपूर्त। आढळराव पाटील हे आमच्या पाठी खंबीर उभे राहिलेत। वीर मातेचं भाऊक प्रतिक्रिया। आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात अमोल कोल्हेंचा दौरा। कळमुडीचं पाणी सातगाव पठारला देण्याचं कोल्हेंनी दिलं आश्वासन। एकत्र मिळून पाण्याचा संघर्ष करू, अमोल कोल्हेंची ग्रामस्थांना साथ। खेड तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती वाढता वाढे। आता 11 गावांना टँकरने पाणी पुरवठा। आणखी 9 गावांचा प्रस्ताव। तालुक्यात आता 20 गावांपुढे पाण्याचा गंभीर प्रश्न। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सुरुवातीला अपडेट आहे लोकसभेच्या प्रचारवारीची। भारत मातेच्या सेवेत शहीद झालेले जवान स्वर्गीय सुधीर पंढरीनाथ थोरात यांच्या छोट्याशा मुलाची शिक्षणाची जबाबदारी शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वीकारली आहे। आंबेगाव तालुक्यातील लौकी गावाच्या प्रचार दौऱ्यादरम्यान लहानग्या मुलानं लेखी शुभेच्छा आढळरावांना दिल्या आहेत। ऑल द बेस्ट आजोबा असं म्हणत या चिमुकल्याने आढळराव पाटलांचे आणि उपस्थितांचे मन जिंकले। दादा खरंच माझ्या पाठीमागे मोठ्या भावासारखे उभे राहिले, अशा भावना वीर माता कौशल्या पंढरीनाथ थोरात यांनी व्यक्त केली। पंढरीनाथ थोरात यांच्या वीर माता 2 मिनिटं आपल्याशी बोलतील। मुलगांनी साथ दिली, माझ्या भावाप्रमाणे उभे राहिले, माझ्या नाताला शिक्षणाची घेऊन केली। फक्त मला एवढंच अभिमान आहे, भावाने माझ्या पाठीशी उभे राहिले, हेच मला अभिमान आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात गावभेट दौरा झाला। यावेळी सातगाव पठार भागाला सर्वात जास्त भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर स्थानिक युवकांनी डॉक्टर कोल्हे यांना सवाल विचारला। कळमुडी धरण प्रकल्पावर शेतजमिनीवर असलेल्या पुनर्वसनाच्या सिक्क्याबाबतही कोल्हेंना यावेळी स्थानिकांनी चिमटीत पकडले। त्यानंतर पाण्याच्या विषयात बारकाईने लक्ष घालू आणि आपण सर्वजण मिळून यासाठी संघर्ष करू, असे आश्वासन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थितांना दिले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी खेड तालुका प्रशासनाकडून सगळ्याच प्रकारची खबरदारी घेतली जात आहे। लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील बारामती आणि 4थ्या टप्प्यात शिरूर आणि मावळ मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे। 3रा टप्पा म्हणजे 7 मे आणि 4था टप्पा म्हणजे 13 मे रोजी मतदान होणार आहे। या दिवशी काही भागात आठवडे बाजार भरतात। निवडणुका सुरळीत पार पाडाव्या यासाठी मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार रद्द करण्याचे आदेश पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या परिसरात आठवडे बाजार बंद आणि ग्रामीण भागात सुरू असलेले यात्रा उत्सव बंद राहणार आहेत। भगवान महावीर जनकल्याण दिनानिमित्त राजगुरू शहरामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। रक्तदान शिबिरात 172 जणांनी रक्तदान केलं। प्रत्येक रक्तदात्याचा श्री वर्धमान स्वामी जैन श्रावक संघ, श्री मनुसुरवत स्वामी जैन श्वेतांबर संघ आणि लायन्स क्लब ऑफ राजगुरू यांच्या वतीनं भेटवस्तू देण्यात आल्या। जैन सकल संघातर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी सर्व नागरिकांना जागृती महिला मंडळातर्फे प्रसाद वाटप करण्यात आले। प्रसिद्ध वक्ते अमोलजी चंगेडिया यांचं व्याख्यान संपन्न झालं। कार्यक्रमानंतर अरिहंत पतसंस्थेच्या वतीनं गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते। भगवान महावीर जनकल्याण दिनानिमित्त राजगुरू शहरामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। रक्तदान शिबिरात 172 जणांनी रक्तदान केलं। प्रत्येक रक्तदात्याचा श्री वर्धमान स्वामी जैन श्रावक संघ, श्री मनुसुरवत स्वामी जैन श्वेतांबर संघ आणि लायन्स क्लब ऑफ राजगुरू यांच्या वतीनं भेटवस्तू देण्यात आल्या। जैन सकल संघातर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी सर्व नागरिकांना जागृती महिला मंडळातर्फे प्रसाद वाटप करण्यात आले। प्रसिद्ध वक्ते अमोलजी चंगेडिया यांचं व्याख्यान संपन्न झालं। कार्यक्रमानंतर अरिहंत पतसंस्थेच्या वतीनं गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते।
आता पाहूया आसमानी संकटाची अपडेट। खेड तालुक्यात पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। आतापर्यंत तालुक्याच्या पूर्व भागात पूर, वरुडे, जळुके खुर्द, वापगाव, कनेरसर राणी, पश्चिम पट्ट्यातील वाडा, वाशेरे, कारकुडी, साबुर्डी, तळवडे, कोहिंडे बुद्रुक या 11 गावांना सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे। यामध्ये आता अजून 9 गावांची भर पडली आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली। दरम्यान खेड तालुक्याच्या या 9 गावांनी पाण्याच्या टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत। आता तालुक्यातील 20 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार असल्यामुळे पाणी प्रश्नाचं गांभीर्य लक्ष वेधणारं ठरत आहे। एकीकडे तालुक्यातील नेते मंडळी लोकसभेच्या प्रचारात गुंग आहेत, तर दुसरीकडे पाणी टंचाईने सर्वसामान्य जनतेची झोप उडाली आहे। दरवर्षी आ वासून उभ्या राहणाऱ्या या पाणी प्रश्नावर सरकार काही ठोस पावलं उचलणार का, एवढा सामान्य जनतेचा सवाल आहे। आता वळूया आपल्या आजच्या स्पेशल रिपोर्टकडे। 20 एप्रिलच्या सकाळी 9 वाजता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमचा फोन वाजला। दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंदाजे 35 ते 40 वय असलेल्या महिला बेशुद्ध अवस्थेत पडली होती। घटनास्थळी युनिट 3 चे पथक दाखल झाले। अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं। दिघी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। अनोळखी महिलेचा खून झाल्याचं ठिकाण हे निर्जन स्थळ होतं। त्यासाठी दिघी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट 3 चे पथक समांतर तपास सुरू करत होतं। तांत्रिक बाबी आणि आळंदी घाट झोपडपट्टी परिसर चौकशी सुरू झाली। पोलिसांच्या एका टीमनं 250 व्यक्तींची विचारपूस करत तपास केला। त्यानंतर पोलिसांच्या एका टीमला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सध्या आळंदीत राहणाऱ्या इंद्रायणी घाट परिसरात वास्तव्यात असलेला संशयित आरोपी ज्ञानेश्वर गजानन इंगाले वय 31 याला ताब्यात घेतलं। मूळचा मालेगाव जिल्हा वाशिम येथे रहिवासी असलेला ज्ञानेश्वर इंगाले याच्या अंगातील कपड्यावर रक्ताचे डाग होते। त्यावरून चौकशी केली असता खुनाच्या घटनेचा छडा लागला। अनोळखी महिला ही 2 दिवसांपूर्वी हैदराबादहून आळंदीत आली होती। तिचं नाव काय, ती कुठं राहत होती याबाबत अद्यापही पोलिसांनाही माहिती नाही। त्या अनोळखी महिलेशी ज्ञानेश्वर याची ओळख झाली। ती घटस्फोटीत होती। पहिल्याच भेटीत तिने त्याला लग्नाची मागणी घातली। ठरल्यानुसार त्यानं तिला घरच्यांना दाखवलं। दुपारी पाहण्याचा कार्यक्रम हे आटोपला। मात्र जेव्हा तिच्याकडे दुसऱ्यांदा तो गेला त्यानं काहीतरी वेगळंच पाहिलं। तिच्या अन्य कोणीतरी सोबत होतं। त्यामुळे आरोपी ज्ञानेश्वर इंगाले याने झाडाखाली झोपलेल्या तिच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून तिला संपवलं। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदू आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, ऋषिकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनुमंते, रामदास मोरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधीर दांगड, समीर काळे, शशिकांत नांगरे, राहुल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।